श्री ज्ञानदेव तुकाराम हरिहर केशव गोविंद महाराज की जय। सद्गुरु गंगागिरी महाराज की जय। ब्रह्मलीन नारायणगिरी जी महाराज की जय। ब्रह्मलीन दत्तबुवा खानवेलकर महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। शांती ब्रह्म भास्कर गिरीजी महाराज की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। विठ्ठल 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 रामकृष्ण हरी। आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर। मोहे धाव घाली पान्हा नाम घेता पंढरी राणा। या अभंगातील काही भाग आपण काल बघितला। आज त्याच्यातील दुसरा भाग आपण पाहत आहोत। त्या अभंगातील तिसरं कडवं जे आहे की कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता। अदृश्य असणारा तो भगवंत प्रत्यक्षात कशा प्रकाराने भक्ताच्या रक्षणासाठी येतो ते आपण बघितलं की कयाधू इंद्राने तिला घेऊन चालला होता, पण नारदाने सोडवणूक केली आणि तिला आपल्या आश्रमात ठेवलं। नारदाने उपदेश केला। तिला पुत्र झाल्यानंतर तो भक्त प्रल्हाद हिरण्यकश्यपूचा मुलगा। आता जो प्रल्हाद आहे हा प्रल्हाद सतत भगवंत नामस्मरण चिंतन करत असायचा। त्याचे जे गुरु होते त्या गुरूंनी त्याला खूप शिकवलं, पण तो ऐकत नव्हता। तो मुलांना एका बाजूला घेऊन जायचा, तिथं भजन शिकवायचा, मुलांना देवाचं नामस्मरण शिकवायचा। गुरु म्हणाले आता मोठा प्रश्न पडलाय बाबा, याचा बाप तर राक्षस आहे, हिरण्यकश्यप आहे, आणि याला जर हे कळालं तर आपली धडगत राहणार नाही। याचा पिता तर देवाच्या विरोधामध्ये आहे। आणि एक दिवस तसंच घडलं। त्याच्या पुढील कथा सांगतो मी आता। मागच्या पहिल्या भागामध्ये पहिली कथा सांगितलेली आहे, त्याच्या पुढील कथा आहे हिरण्यकश्यपूची। तर तसं घडलं, हिरण्यकश्यपूने त्याच्या गुरुलाही बोलून घेतलं आणि प्रल्हादालाही बोलून घेतलं। त्याला असं वाटलं गुरूंनी खूप याला चांगलं काही शिकवलं असेल, पण क्रोधयुक्त पिता त्या पित्यासमोर उभे राहिलेले आहेत। दूतांनी सांगितलं होतं अगोदर की प्रल्हाद जो काही आहे हा देवाचं नामस्मरण करतो, चिंतन करतो। तेव्हा त्याने बोलवून घेतलं, विचारलं प्रल्हादाला, पिता क्रोधे पुसे बाळा, काय शिकला ते सांगे, येरू म्हणे नारायण, काही या वाचोनी मी नेणे। रागाने ते विचारलं त्याला, काय शिकलं सांग बरं, आश्रमात तुला ठेवलं गुरुच्या। मग तो सांगायला लागला, अहो काय सांगायचं आहे, मी
नारायण नारायणच म्हणतोय, नारायणाशिवाय मला काही येत नाही. मग असं प्रल्हादाच्या मुखातून ऐकल्यावर त्या हिरण्यकश्यपूचा रागाचा पारा जो आहे, तळपायाची आग मस्तकाला गेली. तो म्हणाला, माझ्या शत्रूचं नाव घेतो आणि लगेच हिरण्यकश्यपू आपल्या पत्नीकडे गेला. तिला बोलू लागला, काय पुत्र निघाला आपला? हां, मी तर सांगतो देवाचं नाव घेऊ नका, आणि हा तर देवाचं नाव घेऊन राहिलाय. सांगे श्रेयसी एकांती पुत्रे मांडलिया भगवत भक्ती. ऐसा पुत्र असोने काय, जो नारायणाची ध्याय. माझा जो वैरी तया आठवितो, कुळघात होतो ऐशे नीची. जो माझा वैरी आहे आणि त्याला आठवतो, त्याचं नामस्मरण करतो. अरे कुळघात होतोय आपला, बायकोला म्हणतो. कोणाला? काय अधूला हिरण्यकश्यप म्हणतोय. आणि रागावला खूप, पत्नीवरही पण रागावला, मुलावरती पण रागावला. अशा कुळघातीला की माणसाला घरात कशाला ठेवायचं? पण म्हणू लागले हिरण्यकश्यप, ऐकता वचन बोले क्रोधावनी, पापी अशी क्षणी नको येते. म्हणून समुद्री नेऊनी टाका, अग्नीत लोटा का दुराचारी. हा दुराचारी आहे, हा पापी आहे. याला समुद्रात नेऊन टाका, याला अग्नीमध्ये टाका, असा आदेश हिरण्यकश्यपूने दिला. आणखी काय म्हणाला हिरण्यकश्यपू? हिरण्यकश्यपू अजून म्हणाला का ते न्या पर्वतावर याला, आणि पर्वताच्या उंच जागेवरून त्याला खाली टाकला, तरी मेला नाही. तरी आणखी काय करायचं ते आपण करू. पर्वतावरी नेवणी टाका, प्राण याचा घ्या का अवघे दूत. दूतांना सांगितलं जा. दूतांनी काय केलं? हिरण्यकश्यपू सगळ्यात अग्रणी होता तो, ऑर्डर राजाची. जो असुरा माझी चुडामणी, जो देशिया माझी अग्रणी, तो हरिनाम ऐकता कानी अति मोक्षे जनी प्रज्वळे लागे. जो पूर्ण क्रोधाचा उदधी, जो अविवेकाचा महानिधी, जो हरिस्मरत्या पुत्रा ते बाधी, गर्वमध्ये उन्मत्त. हिरण्यकश्यपू इतका उन्मत्त झाला होता, गर्विष्ठ झाला होता हो, की अशा प्रकाराने त्याला समुद्रात बुडवून टाका, त्याला अग्नीत टाका, तरी मेला नाही तर त्याला वरती न्या, डोंगरावून खाली टाका. अनेक उपाय. हिरण्यकश्यपू रामकृष्ण राम. हरि ओम तत्सत. नमो भगवते रामकृष्ण. जो आसुरा माझी चुडामणी, हा देशिया माझी अग्रणी होता. आणि देवाचं नाव जर ऐकलं त्याने कानातून तर तळफळ व्हायची त्याची नसते. कोणी देवाचं नाव घेतलं तर त्याचा शिरच्छेद केला जाईल.
क्रोधाचा उदधी होता तो. जो पुत्र त्याचा भगवंताचं नामस्मरण करतो त्याला त्याच्या पुत्राचा घात करायला तो तयार झाला होता. इतका गर्विष्ठ, इतका उन्मत्त हा. उद्धव म्हणतो देवाला की हे देवा, तू खरोखर भक्तांमध्ये भक्तांच्या कृपाळू आहे नाही का. कृपाळू आजी केशवा, महानंदा महानुभवा, सदाशिवास जरूपा. तू कृपाळू आहे, तू सर्वांचा स्वामी आहे. अशा ह्या भगवंताने काय केलंय, तू सर्वांचा स्वामी होसी, परी कृपाळू निज भक्तासी, अग्नी विषादी नाना बाधेसी, तू प्रल्हादासी रक्षले. भगवंताने प्रल्हादाला अग्नीतून रक्षवलं. प्रल्हादाचं रक्षण झालं. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ओव्या ज्ञानेश्वरांनी त्याच्याविषयीचे केलेले आहेत की प्रल्हाद रक्षिला अग्निशास्त्रापासून जळा, असं म्हटलंय माऊलींनी. काय काय नाही केलं त्या प्रल्हादाला. अहो, जे विष आहे हलहल, नुसतं चाटलं तरी माणूस मरतो, असं विष पाजलं त्याला प्रल्हादाला. अग्नीतून लोटून दिलं. एवढं केलं पण काय, तो गेला का. भोक्ता नारायण म्हणून या त्याला अमृत तो झाला प्रल्हादासी. हो, देवाने त्या विषयाचं अमृत करून टाकलं भगवंताने. का, तो भगवंताचं नामस्मरण करत होता, चिंतन करत होता, भक्ती करत होता. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. भगवंत सत्य आहे आणि सत्याच्या मागं तो उभा राहतो. आहे ना, पुढं आहे ना, आपण घेऊ ना. मीराबाईचं पण घेऊ ना उदाहरण. तुम्ही म्हणता तर मीराबाईचं घेऊ उदाहरण आपण पुढं. प्रल्हादाचं झालं का लगेच मीराबाईचं घेऊ, आहे का नाही. म्हणून नामदेव महाराजांनी सुद्धा त्याचं वर्णन केला. तो अमृत झाला. त्याचप्रमाणे जो प्रल्हादाची बोला विषयी सकट आपण लहाला. कोण म्हणतंय, माऊली म्हणतंय. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतंय की देव राखे तया मारील कोण, न मोडे काटा हिंडता वन, न जळे न बुडे नवे काही, विष ते अमृत पाही. तुकाराम महाराज म्हणतात देव ज्याला राखेल त्याला काय होणार आहे. म्हणून माणसाने अभयम राहावं, भीती कशाचीच पाळ घ्यायची नाही. सत्य जे आहे ते सत्यच. हो, आणि भगवंताला सत्य आवडतं, भगवंताला असत्य आवडत नाही. म्हणून आपण सत्याची कास आपली जी आहे ते सोडू नये, आहे का नाही. जे खरं आहे ते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की देवाने ज्याला राखलं ना, देव तारी त्याला कोण मारी. वनात कितीही फिरू द्या, एखाद्याला काटा मोडत नाही. का, देव त्याचं रक्षण करतो. त्याला सर्पच असू द्या, विंचूड असू द्या, व्याघ्र त्याच्या अंगावर येऊ द्या, पण त्याला काही होणार नाही. का, मागे पुढे उभा
हा राहे सांभाळीत आलिया आगाध निवारावया. किती आगाध येऊ द्या, भगवंत निवारण करतो तुमचं. व्याघ्रण खाती सर्प तया. जसू ते सर्प, विष नाही चढणार. लोक म्हणतील कसला खोटं होतं सर्प डसला. किंवा एखाद्या लोक म्हणते नाही नाही, त्या सर्पाला विषच नव्हतं. असं काही असतं का? मग तुम्ही धरा ना हातात, सर्पाला विष नसतं म्हणून ते चढलं नाही, असं नसतं. विष असतंच, आहे की नाही? पण भगवंताची कृपा लागते. ज्याला नसतं त्याला विचारलं त्याने सांगितलं तर आपला विश्वास बसत नाही. पण स्वतःला अनुभव आल्यावर, मला अनुभव आला त्याचा सर्पदंशाचा, डसल्यावर ते मग चारी देव आठवतात. पण भगवंताची कृपा अशी का ते उतरलं ऑटोमॅटिक. एवढा त्रास होऊन काहीच होऊ दिलं नाही. अनेक संकटातून भगवंतांनी वाचवलं मला. मी स्वतःचं उदाहरण सांगतो, तो लोकांचं नाही सांगत. आणि इथं सुद्धा सगळे स्वतःचीच उदाहरणं, माझ्या जीवनात जे जे अनुभव मला आले ते सांगत असतो मी. लोकांचं काय करायचं सांगून, लोकांचं नाही काहीच सांगायचं, आपलं आपलं सांगायचं. हो, आपले अनुभव सांगा भगवंताविषयीचे. ते का तर संतांचेच बरोबर, संतांचे संगती मनोमार्ग गती, ऐका नाही. त्यांनी देव दाखवून दिला. भगवंताची सेवा आहे हरिहराची. चिंतन मनन रात्रंदिवस असतं. मग जो नारायण आहे, जो भक्त आहे, तो नारायण जर त्याच्या बाजूने असेल तर कोणी किती काही प्रयत्न केला, मारण्याचा प्रयत्न केला, नारायण प्रल्हादाच्या बाजूने होता. किती मारण्याचा प्रयत्न केला प्रल्हाद हिरण्यकश्यपूने, पण काहीही झालं नाही. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो निधी. तुम्हाला बिंदास राहा, काहीच साकडं पडणार नाही. तुम्ही सत्य वागा फक्त. असत्याची काल धरू नका. दूत आले, हिरण्यकश्यपूला सांगितलं की अहो आम्ही त्या प्रल्हादाला काय केलं, नेला, बोटीत ठेवला, बोटीत ठेवून खोल समुद्रात नेला आणि दिला टाकून. अहो आमची बोट समुद्राच्या किनाऱ्याला लागते ना लागते, तो पुढं आमच्या पुढं उभा. हिरण्यकश्यप म्हणाले तर खोटं बोलता तुम्ही. अहो नाही, खरं आमच्या डोळ्याने आम्ही पाहिलं. काही राजदूत होते, त्यांनी पाहिलं टाकताना. आम्ही खोल समुद्रात टाकला, भवऱ्यामध्ये टाकला, खाली गेला तळाला, पण तो इथं दिसतोय म्हणाले पुढं, आमच्या पुढं तो पडतोय. हिरण्यकश्यप रागावला अजून. अग्नीत टाका, अग्नीत. धरलं, अग्नी पेटवला आणि फेकला अग्नीमध्ये. त्याच्या अंगावर लाकडं टाकली सगळी. इतका अग्नी भडकला, त्याच्यात टाकला, पण तो अग्नीच थंड झाला, जळतच नाही. अहो असं हल विष दिला आम्ही, काय सांगावं. तिथेच ते एक दोन जे शिपाई होते त्यांच्या तोंडाला लावलं, ते तडफडून मेले. आणि तेच विष याला पाहतं, याला काहीच नाही झालं, नाही का. विष दिलं तरी मरत नाही हो, हिरण्यकश्यपूला सांगितलं. आणि मग तिथं आणखीन तडफड व्हायला लागली हिरण्यकश्यपूची. आता काय करायचं. आणि मग शेवटी त्याला विचारायला लागला, हे कार्ट्या, कसा जन्माला आला माझ्या पोटी, सांग तुझा ऋषिकेश कुठे. तो नाही ऐसा ठाव. तर म्हणाल तो कुठं नाहीये.
नाही का. प्रल्हादाला म्हणला, अहो तो सर्वत्र भरलाय, जळी स्थळी काष्टी पाताळी सगळीकडे भगवंत भरलेला आहे, कणाकणामध्ये आहे. येरू म्हणे जळी स्थळी काष्टी भरला, व्यापुनी राहिला दिशा द्रुम. जळी स्थळी काष्टी पातळी सगळं भरलंय आणि 10 दिशा व्यापून राहिला. कोण? भगवंत. कोण म्हणाला? प्रल्हाद म्हणाला. सगळीकडे तो कुठं नाही बा. एकनाथ महाराज त्यांचं सांगतो, एका जनार्दने ऐकताची मात, मारित सेलात स्तंभावरी. सांग, हे खांबत आहे का? तो म्हणाले, मी काय सांगू, तो सगळीकडे भरलेला, मग खांबत का नसेल, नाही काय. आणि मग राग आला हिरण्यकश्यपूला. राग, मोठा राजवाडा होता ना, तो खांब होता. म्हणाले, हे बाई याला लात मार, तुम्ही तोडून टाकतो खांबाला. त्याच्या ते म्हणतो, आणि मारली लातन काय. आणि लात मारल्याबरोबर स्तंभ तुटला. हा केसरशी उडी घालून या स्तंभ फोडी, ऐशी कृपावंत कोण माझे विठाई वाचुनी. प्रल्हादा कारणे स्तंभी अवतार केला, विदारुणी नित्य प्रेम पाना पाजिला. जो हिरण्यकश्यपू नखधारी स्वये निवटी नरकेसरी, जो निज भक्तांचा कैवारी, अभयकारी साधूंचा, साधूंना अभय देणारा अभयकारी आहे, निज भक्ताचा कैवारी आहे. त्याने हिरण्यकश्यपूला पकडलं. नृसिंह रूप धारण केलेला भगवंत त्या स्तंभातून बाहेर आला. कोठे न दिसे पाहता. पण तुकाराम महाराज म्हणतात, कुठं दिसणार नाही, तो सगळीकडे आहे, नाही का. दिसणार नाही तुम्हाला, पण हाक मारा, नाही का. उडी घाली अवचिता, त्याचं नाव घेता पंढरी राणा. नाव घेतल्याबरोबर तो तुमच्या रक्षणासाठी येतो. एक महाभारतातलं एक उदाहरण असं आहे की घुंगूर मासाचे दिवस, आणि त्या काळात पांडवांनी गोडधड खायला घरामध्ये केलं, भोजन होतं. पण आपला प्राणप्रिय भगवान श्रीकृष्ण, त्यांना आठवण झाली की देवाला जेवायला बोलव, नाही का. आणि भगवंताला द्वारकेहून बोलवायचं, अंतर खूप होतं. आता देव कधी यायचे. नकुल सहदेवाला सांगितलं, जा तुम्ही सांगून या. ते म्हणाले, नाही आम्हाला कामं आहे, दुसरे आहेत. ते भीमाला सांगा. भीमाला सांगितलं. भीम म्हणाला, काय हरकत नाही, जातो म्हणाले. मी सांगतो म्हणाले त्याला बोलवतो, जेवायची तयारी करा. आता द्वारका किती लांब आहे भगवंताची. हस्तिनापूर कुठं, काय कुठं. म्हणे काहीच काळजी करू नका तुम्ही, तो बरोबर येईन. आणि जेवायला सगळे पात्र वाढले, पंक्ती बसल्या, तूप वाढायचं राहिलं. भीमाने गदा घेतली आणि बाहेर गेला. भीमाला धर्मराजाने, का रे देव आले नाही अजून, तुला सांगितलं होतं ना बोलायचं, पण हे काही बोलायचं ना म्हणे. त्याने गदा घेतली, गदेला शपथ घातली आणि वर फेकली आकाशात, आणि खाली मान केली. हे भगवंता, हे कृष्णा, हे अनंता, त्याचा दावा केला.
आता ती गदा वरून खाली येईपर्यंत तू जर नाही आला तर तुझा भीम राहील का? चक्काचूर होईन खाली, अशी ती गदा होती, साधी नव्हती. हा, मग ती गदावरती फेकली नाही का? गदावरती फेकल्यानंतर ती वरून खाली यायला लागली, खाली अशी मान केली आणि खाली मान केल्यानंतर भगवंताचा धावा केला. रंगा येई ओ ये, रंगा येई ओ ये, विठाई किठाई माझे कृष्णाई, कान्हा येई ओ ये, असं म्हटलं. आता आळस करू नकोस नाही का? आता न करी आता आळस, अवेर होवया प्रकट, कैचे दूरी अंतरू. भगवंताला प्रकट होण्याकरता दुरून यावं लागतं का? तो कुठं आहे? तो इथंच आहे, आपल्या जवळ आहे तो. हा म्हणतो इतकं लांबून कसं भगवंत हो? आणि हाक मारल्याबरोबर काय झालंय? भगवंताने गदा वरचे वर झेलून घेतली, हातात घेतली आणि म्हणाले, अरे भीमा, असं कुठं करायचं असतं का येड्या? एवढ्या वेळात द्वारकेहून आणण्याला दुसरा कोणता उपाय होता सांगा बरं? तू तसा आला असता का? तुला तिथून इथं यायला ह्याच उपाय होता, याशिवाय तू आला नसता, असं भीम म्हणलेला. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की बाबांनो, कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता. भक्त जे आहेत, हे भक्त सर्वजण जशी आई आपला सांभाळ करते, आपल्या मुलाला काही होऊ नये त्याचं पालन पोषण करते, योगक्षेम वाहते. आई, आपले वडील आहेत, हे आपल्यासाठी जसे झटपट करतात, सगळं काही मुलाचं चांगलं व्हावं, मुलाचं चांगलं व्हावं याच्यासाठी कष्ट करतात, राबतात. त्या मुलाचं कल्याण हे त्यांच्या डोळ्यासमोर दिसत असतं. तसं भक्ताचं कल्याण हे देवाच्या डोळ्यासमोर दिसतं. हा सच्चाई आहे, हा खरा आहे, खरी भक्ती आहे याची. देवाच्या डोळ्यासमोर त्याचं कल्याण दिसतं. भक्त हे सर्व भक्त जे आहेत हे देवाला आई मानतात, आपली आई आहे. संत म्हणतात की देव ही तुमची आई आहे. आई जशी मुलाला सुखात ठेवते, दुःख प्रसंग आल्यानंतर स्वतः ती आपण भोगते आई, तसं देव हा भक्तावर आलेलं संकट स्वतः भोगतो व दुःखाचे प्रसंग आले त्याच्यावर नाही जाऊ देत भक्तावर, काय आपल्याकडे घेतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, सुख ठेवी आम्हासाठी, दुःख आपणची घोटी. ऐक ना, सुख ठेवी आम्हासाठी, देव आपल्यासाठी सुख ठेवतो आणि दुःख घोटतो. याचं एक उदाहरण तुम्ही म्हटले मगाशी,
मीराबाईचं उदाहरण द्या, आहे की नाही? ते मीऱ्याचं विष का प्याला राजाजीने भेजा, हे का विष दिलं होतं ना. मीराबाई या राजकन्या होत्या, राजघराण्यातल्या राजकन्या होत्या. आणि लहानपणापासून भगवान श्रीकृष्णाची पूजा अर्चा ध्यान, आईबरोबर भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाला गेली आणि तिने भगवंतालाच वरून टाकलं, त्याच्याच गळ्यात माळ घातली. आणि मीरा ही त्याची झाली. ठीक आहे, तेव्हापासून मी त्याचे झाले, मीराबाई म्हणते. आणि तिची दृढ समजूत होऊन बसली, मैं अपने तो नारायण की हो गई आप ही दासी रे. देखा, दासी झाली, भगवंताची दासी झाली मीरा. देखा, मीराबाईचा विवाह हो म्हणून तिच्या पित्याने काय केलं, तो मोठं स्वयंवर मांडलं आणि मीराबाईला स्वयंवरात माळ घेऊन वर पसंत करायला सांगितलं. ती म्हणाली नाही. मीराने ते नाकारलं आणि सर्व जे काही राजा आले होते त्या ठिकाणी त्यांचा अपमान झाला. पण अपकीर्ती टाळली पाहिजे पित्याची. अपकीर्तीचा प्रसंग आला आणि तो प्रसंग टाळावा म्हणून आता हिचा अंत करून टाकू. आपली सगळीकडे वाह होती, आता सर्व राजे लोक आपल्याला नाव ठेवू राहिलेत, ही त्यापेक्षा ही नसलेली बरी. विष का प्याला राजाजीने भेजा, पिबत पिबत मीरा हासी रे. विषाचा पेला पाठवला, पण विषाचा पेला मीराबाई काय करायची, काही जरी तिला खायला दिलं तरी ते देवाला अगोदर द्यायची. ती कृष्णार्पणम, तुमच्याकडे काही जरी असेल ते खाण्याच्या आधी, आपण पोटात घालण्याच्या आधी कृष्णार्पण म्हणा, तो प्रसाद होतो. अलग लक्षात, त्याच्यात अहंकार राहत नाही, तो मी माझं पण त्याच्यात राहत नाही, तो प्रसाद होतो. आणि तो प्रसाद खाल्ल्याचंही पुण्य आपल्याला प्राप्त होतं. म्हणून कोणतीही गोष्ट असेल तर ती कृष्णार्पण म्हणून खा. तसं मीराबाई होती, ती भगवंताची भक्त होती, ती कुठलीही गोष्ट तिला दिली तरी ती देवाला अगोदर अर्पण करायची मग खायची. तसं विष दिलं, विषाचा प्याला, दुधात विष टाकलं हलहल आणि दिलं मीराबाईला. काय झालं, देवाने ते विष पिऊन टाकलं. भगवंताला मीराबाई करता ते विष प्यावं लागलं हो. म्हणून म्हटलंय, तुकाराम महाराज म्हणतात की सुख ठेवी आम्हासाठी, दुःख आपणची घोटी. आमच्यासाठी सुख ठेवतो भगवंत आणि दुःख तो पिऊन घेतो देव. हो, अजून अनेक इतिहास आहेत, अनेक गोष्टी आहेत या ठिकाणी. भक्तांच्या काही वारे कष्टलाशी विठ्ठले, अंबऋषी कारणे जन्मदहा घेतले. आला अंबरीशाचं कारण. कोणाचा पुत्र होता अंबरीश राजा,
नाभागाचा पुत्र अंबरीष. आणि या अंबरीष राजाचं द्वादशीचं व्रत होतं. ऐक ना, अंबरीषा कारणे द्वादशीचा छंद असं म्हटलंय. तेने परमानंद प्रगटला. काय झालं? परीक्षा पाहायला आली. कोण? दुर्वास ऋषी, यांचा वास दूर लांब असावा. त्याला पाहिलं तरी लोक लांब निघून जायचे. नको बाबा, याने शाप दिला तर काही होतं. याचा शब्द खरा ठरतो. दुर्वास ऋषी सगळे घाबरायचे. आणि ते पारण्याच्या दिवशी आले ना सकाळी पहाटे, दुर्वास ऋषी म्हणाले आपण आता बरोबरच जेऊ. कोण म्हणाले? आणि पारणं फेडण्याचा टायमिंग असतो, तो टायमिंग चुकला नाही पाहिजे. राजाला मोठा काय झालं, प्रश्न पडला. दुर्वास ऋषींनी सांगितलं राजाला की आम्ही आता स्नान करून येतो, नाही का, भोजनासाठी आलोच, जातो स्नान करायला. गेले स्नान करायला नदीवर. राजा म्हणाला आता हे आपलं पारणं फेडायचं वेळ आणि हे स्नानाला चालले, कधी यायचे. वेळ चुकली तर आपलं व्रत भंग व्हायचा. काय करावं हे भगवंता? मोठा प्रश्न पडला राजाला. मग काय झालं? केले, यांना वेळ लागला आणि टायमिंग तर झाला. आता काय करायचं? राजाने काय केलं? देवाचा तीर्थ आणि जो प्रसाद होता त्या तीर्थप्रसादाने अकाल मृत्युहरणम सर्वव्याधी विनाशनम विष्णुपादोदकतीर्थम प्रसादम जठरे धारयाम्यहम. विष्णूच्या पायाचा तीर्थप्रसाद भक्षण केला अंबरीष राजाने. आणि व्रत विसर्जन केलं. आले ना कोण? दुर्वास ऋषी आले, फडफड फडफड. आणि कळालं त्यांना याने तीर्थप्रसाद भक्षण केला, व्रत सोडलं, हे कळालं. आणि ते कळाल्यावर ते क्रोधी होते भयंकर, त्यांना सहन होत नव्हतं. शाप दिला, तिला 10 जन्म घ्यावे लागतील. कोणाला? हा, अंबरीष राजाला. आणि एक कृत्या निर्माण केली आणि ती त्याच्यावरती सोडून दिली. अंबरीष राजा खा त्याला. पण त्याने देवाचा धावा केला, नाही का. आप मागाली पाठीकडे आपण कडी काळाची विडे. देव आले, देवाने पाहिलं की एवढा राग आला माझ्या भक्ताचा आणि कृत्य निर्माण केली, खा म्हणतो. तो श्रीकृष्णाने दिलं ना सुदर्शन चक्र सोडून. सुदर्शन चक्र सोडल्याबरोबर त्या कृत्याचं मुंडकं उडवलं ते सुदर्शन चक्र. कृत्याचा नाश सुरू केल्यानंतर ते सुदर्शन चक्र दुर्वास ऋषीच्या मागं लागला ना. आणि मग तो दुर्वास ऋषी लागला पळायला जंगलातून, अरण्यातून, इकडून कुठं पळावं. गेला ब्रह्मदेवाकडे गेला, शिवाकडे गेला, सगळा देव. सगळे म्हणाले नाही आता तुला कोणी वाचू शकत नाही, विष्णूच्या शरण जा. विष्णूला पुन्हा ज्याचं सुदर्शन चक्र सुटलं ना त्याला शरण जा, श्रीकृष्णाकडे जा. आणि शेवट काय? तर शेवट पुन्हा विष्णूकडे पळत आला आणि शरण आला. विष्णू काय म्हणाले, मला काय शरण येतोस?
ज्याचा तो अपराध केला त्याला शरण जा. देव म्हणाले मला नको शरण येऊ, त्या भक्ताचा अपराध केला ना तू माझ्या, जा त्याला शरण. दुर्वासा ऋषीने साष्टांग दंडवत घातला आणि साष्टांग दंडवत घातल्यानंतर अंबरीष राजाने हात जोडले देवाला आणि म्हणाला दुर्वास ऋषींचं संरक्षण करावं देवा. आता नाही का स्तुती केली देवाची. हे कृष्ण हे यादव हे सखेती, हे कृष्णा हे यादवा याचं रक्षण कर दुर्वास ऋषींचं. मग काय केलं भगवंताने सुदर्शन चक्र पुन्हा मागं घेतलं आणि दुर्वास ऋषींचं संरक्षण झालं. बघा सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणच घोटी. संकटाच्या प्रसंगी भक्तांना पाठीमागे घालून भगवंत स्वतः संकटाला तोंड देतात. प्रसंगी काळाला भिडतात सुद्धा. तेच तुकाराम महाराज म्हणतात 5व्या कडव्यामध्ये काय म्हणतात, हा आम्हा घाली पाठीकडे आपण कळीकाळाशी भिडे. हो 5वं चरण आहे. कुरुक्षेत्रामध्ये कौरव आणि पांडवांचं युद्ध झालं. त्याच्यातला एक प्रसंग मोठा या ठिकाणी महाराज सांगतायत की पायुक्कू घातिला आपणा पुढा राहिला. पायुक्कू पाठीशी घातला आणि आपण पुढा राहिला. हो अर्जुनाला मागं घातलं आणि आपण पुढं झालो. अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलं भगवंताने. ध्वजस्तंभावरी वानरू, ध्वजस्तंभावर कोण होतं, वानरू हनुमंत. किती आसर शत्रूंनी फेकली तरी तो त्या आसरांचा चुराडा करून टाकत होता हनुमान. राहून देत नव्हतं. तरी काही आसर पडलेच पण ते तसे दाबून ठेवले हनुमंतांनी शेवटपर्यंत. ते स्फोटच होऊ दिला नाही त्याचा. हनुमंताची शक्ती एवढी होती. तो ते ध्वज घेऊन बसलेला होता वरती, खाली भगवंत होते पुढं रथ चालक. काय ताकद आहे कोणत्या आसराची, अर्जुनाला काय व्हायचे. सारथ्य केलं भगवंताने. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे, पहिला अध्याय 142वी ओवी आहे. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करी तू असे. त्या प्रभूचे काय आश्चर्य हो. भक्तावर केवढं अद्भुत प्रेम आहे भगवंताचं हे त्याच्यातून दिसतं. की त्या भक्ताच्या रथाचे घोडे हाकण्याचं काम कोण करतो, भगवंत करतो, प्रभू करतो, स्वतः करतो. आणि त्या रथाचं काय वर्णन करावं. खरोखर तो रथ अवर्णनीय. काय होता, ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंगधरू अर्जुनेसी. वानरू म्हणजे कोण, प्रत्यक्ष शिवशंकर, मूर्तिमंत प्रत्यक्ष भगवान शंकर त्या मारुतीरायाच्या रूपाने तिथं वरती बसले होते. आणि भगवान सारथी झाले
आणि अर्जुनाचं रक्षण करत होते. 18 दिवस युद्ध चाललं होतं, 18 दिवस. आणि या 18 दिवसाच्या युद्धापैकी नाही का 9 दिवस गेल्यावर दुर्योधन भीष्माचार्यांकडे आला. आणि वर्माला लागेल असं बोलायला लागला भीष्माचार्यांना. काय तुम्ही फक्त देहाने आमच्या बाजूने लढता, मनाने पांडवाच्या बाजूने आहेत. तुमच्यासारखा सेनापती असताना एकही पांडव मेला नाही का. 9 दिवस झाले युद्धाला, आमचे पुष्कळ मेले, त्यांचे मेले पुष्कळ, पण पांडवाचा एखादा मरायला पाहिजे होता ना. याचा अर्थ असा करू नये की भीष्माचार्य अरे तुम्ही आमचं अन्न खाता नाही का, मैंने तुम्हारा मीठ खाया, नाही का तसं आमचं अन्न खाता. कोण म्हणतं? वर्माला लागेल असं बोलला दुर्योधन भीष्माचार्यांना. शरीराने आमच्या बाजूनी फक्त, मनाने पांडवांकडे. का नाही मेला पांडव? भीष्माचार्य होते ते, गंगानंदन होते ते, काय असे तसे नव्हते लेचे पेचे. हो, बोसलं ते हृदयाला, टोचलं, आणि हृदयाला टोचल्यावर मग तडफड झाली भीष्माचार्यांची. आणि त्यांनी एकदा प्रतिज्ञा केल्यावर ती घडणारच, होणारच. आणि प्रतिज्ञा केली भीष्माचार्याने. काय बोलतोस? चाल मी प्रतिज्ञा करतो, उद्या निष्पांडवी पृथ्वी करील. सत्यप्रतिज्ञा होतं भीष्माचार्य. आणि म्हणून त्यांचं नाव देवव्रत, देवव्रत होतं, पण त्यांना भीष्म असं म्हटलं जात होतं. एकवीस वेळेस पृथ्वी निक्षत्रिय कोणी केली? परशुरामाने ना. त्यावेळेस त्या प्रसंगी भीष्म म्हणाले, अरे माझं काय सामर्थ्य तुला कळत नाही का? नाही का. त्यावेळेस परशुरामाला काय उत्तर दिलं होतं भीष्माचार्यांनी? त्यांना उत्तर दिलं, अरे तू 21 वेळेस पृथ्वी क्षत्रिय केली, पण हा क्षत्रिय त्यावेळेस जर असताना भीष्माचार्य, काय झालं असतं? हा जन्माला आला नव्हता, म्हणून तुम्हाला क्षत्रियाचा निपात करता आला. हा असताना काय ताकद होती परशुरामाची, नाही का. त्याच्यावर दोघात युद्ध झालं. कोणामध्ये? परशुराम आणि भीष्मांमध्ये दोघात युद्ध झालं. एकमेकाला एकमेका आवरेनात. मग आता काय करायचं? पृथ्वी डळमळायला लागली आहे, पुन्हा मानव सृष्टी राहील का नाही? असं झालं. भयंकर युद्ध दोघांमध्ये. मग देवांनी मध्यस्थी केली, मध्यस्थी. नका करू बा असं, त्याला जाऊ द्या, द्या सोडून. आता तुमची शक्ती दोघंही तुम्ही खूप श्रेष्ठ आहात, नाही का. ते थांबवलं युद्ध देवांनी. भीष्माचार्य काही लेचे पेचे नव्हते, असे शूर होते, ते योद्धे होते. हा भीष्म गंगा नंदनू, तो जो प्रताप तेजस्वी भानू. सूर्य जायचा होता,
प्रताप तेजस्वी होता, गंगानंदन होता. या एकेकाचे ने मनोव्यापारे हे विश्व होय संहारे. अहो त्यांनी मनावर घेतलं सगळं, हे सगळं विश्व त्यांनी नष्ट करून टाकली असते पृथ्वी. हा असं म्हटलंय ज्ञानेश्वर माऊलींनी. अशा या सत्यप्रतिज्ञ व महान शूरावर दुर्योधनाने विश्वास ठेवायला पाहिजे होता की नाही, पण विश्वास ठेवला नाही. मनाला वाटेल तसं भीष्माचार्यांना बोलला, पण त्यांनी विकल्प केला व त्यांना म्हटले, या तुमच्या प्रतिज्ञेप्रमाणे उद्या निष्पांडवी पृथ्वी झाली नाही तर, म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवला नाही दुर्योधनाने, आणि नाही झाली तर तुम्ही तर प्रतिज्ञा करता, आणि नाही झाली तर काय. आता काय म्हणाले भीष्माचार्य, अरे पठ्ठ्या मला तू ओळखलं नाहीस, जर नाही झाली भीष्माने प्रतिज्ञा केल्यावर होणार नाही. अरे काय सांगतोस ते ऐक, नाही झाली तर मी स्वतःचा देह ठेवून देईन, म्हणजे मीच जाईन नाही झाली तर. अशी ही भीष्म प्रतिज्ञा. आता गुप्तहेराने ऐकली नाही का, ऐकल्यानंतर पांडवांना सांगितली. पांडवांचे तर धाबे जण आणले. भीष्म असं म्हटले, आमचे घडणार आता काय, सगळे मरणार पांडव, आता काय करायचं. युद्धाचं आमंत्रण देण्यासाठी भगवंताला दुर्योधन व अर्जुन गेलेले होते, आणि भगवंतांनी तर आधी प्रतिज्ञा केली होती, देवानी प्रतिज्ञा केली होती की मी युद्धामध्ये शस्त्र हातात घेणार नाही का. मग आता शस्त्र देवाने हातात घेणार नाही, मग पांडवांना आता भीष्म ऐकतील का. आणि झाली सुरुवात, युद्ध सुरू झालं नाही का. एका बाणात अर्जुनाला मूर्छित केलं नाही का. देव रक्षणार्थ धावले. पायकू पाठीशी घातला, आपण पुढा उभा राहिला, तुझं दे कदा भीष्मांच्या पणी, म्या हारी घेवणी रणांगणी, वाचविला कोदंड पाणी, भक्त चिडावणी अर्जुन. भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले, आपण कळी काळाशी भिडे. भगवंत कळी काळाला भिडतो. काळ म्हणजे काय सामान्य आहे का हो, नाही का. काळ हा संपूर्ण जगाचा ग्रास करणारा जो काळ नाही का, असा काळ. पण भक्तांचं रक्षण करण्यासाठी भगवंत धावतो. कळी काळाचा पराभव करून भक्ताला मी आपल्या पदरात घेतो. यमधर्म सांगे दूता, तुम्हा नाही येते सत्ता. येते म्हणजे भक्तावर काय नाही, पण त्याचं कारण आहे. म्हणून नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा. जिथं नामधारक आहे, जिथं भगवंताची भक्ती करणार आहे, त्या गावाला नका जाऊ. त्याच्या शिवावरती सुद्धा जाऊ नका. काय, तिथं भगवंत आहे, त्याचं रक्षण करतो. एकचे निशी हरीचे नाम, सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती, चक्रगदा घेऊनी हरी उभा असे त्याचे द्वारी. एकचे निशी हरीचे नाम,
भगवंताचं नामस्मरण हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. तर उद्याला आपण, आपला वेळ संपलेला आहे, उद्याला बाकीचा राहिलेला भाग आपण घेणार आहोत. या सर्व अभिप्रायाला डोळ्यापुढे ठेवून महाराज म्हणतात, आपण कळीकाळाची भिडे. शेवटच्या कडव्यामध्ये देवदयाचा सागर आहे आणि देव आमचा उद्धार करतो. तुका म्हणे कृपानिधी आम्हा उतरी नावेमध्ये, देवा तूच कृपा सिंधू होसी, माय बापा आमचा बंधू. नाही का? जीवन सिद्धी साधन सिद्धू, तोडीशी भवबंधनू काळ पाश. विठाला 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 विठाला. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे.